मुंबईतील नेरूळमध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत क्रिएटिव्ह फाउंडेशन या सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि संस्थापक संदीप निकम यांच्या प्रमुख आयोजनपर महापुरुषांची संयुक्त जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली। क्रिएटिव्ह फाउंडेशनचे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरे करण्याचे हे तिसरे वर्ष असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम हाती घेत महाराष्ट्र दिन साजरा केला। सदर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक संदीप निकम यांच्या प्रमुख आयोजनपर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, मूलभूत अशा सर्व घटकांमध्ये गरजवंतांना मोलाची मदत आणि आर्थिक सहाय्य केले जाते। नवी मुंबईत क्रिएटिव्ह फाउंडेशनकडे सामाजिक कार्य करणारे आणि गरजवंतांना धावून जाणारे मंडळ म्हणून पाहिले जाते। 1 मे हा महाराष्ट्र दिन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला। अशातच क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे नेरूळमध्ये ज्या थोर महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्र आपल्या हातात येण्यासाठी आपले प्राण दिले, आहुती दिली, अशा सर्व महामानवांना महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत समय दीप प्रज्वलन करून पूजन श्रीफळ वाढवत महापुरुषांना अभिवादन केले। महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। होम मिनिस्टर, मानाची पैठणी, हळदी कुंकू, संगीत खुर्ची, विविध प्रकारचे खेळ तर तरुण तरुणींसाठी विविध देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर करीत उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे मनोरंजन केले। देशभक्तीपर वक्तृत्व सुद्धा घेण्यात आले। होम मिनिस्टर विजेत्या आणि उपविजेत्यांना मानाची पैठणी आणि चांदीचे पैजण देण्यात आले, तर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे विद्यार्थी, तरुण वर्ग, महिला वर्ग आदींना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, तुळशीचे रोपटे बक्षीस म्हणून देण्यात आले। संयुक्त जयंती महोत्सवास उपस्थिती लावलेल्या विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांना देखील भेटवस्तू देण्यात आल्या। क्रिएटिव्ह फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र दिन संयुक्त जयंती महोत्सव दरम्यान विविध पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती। भाजपच्या बेलापूर विभागाच्या आमदार मंदाताई म्हात्रे, सुरेश पाटील, मनसेचे जुईनगर विभागाध्यक्ष अक्षय भोसले, उपविभागाध्यक्ष अर्जुन सोनावणे, उपशाखा प्रमुख श्रीकांत मुरकर, नगरसेवक गिरीश म्हात्रे, ॲडव्होकेट निरंत पाटील, समाजसेवक चंद्रकांत जगताप, उपाध्यक्ष अमोल सकपाळ, सचिव स्वप्नील गरुड, खजिनदार किरण गोंदके, कार्याध्यक्ष अनिल निकम, उपसचिव विपिन सिंह, वैभव कासारे, नवी मुंबई अध्यक्ष पियुष बागुल, प्रणव कोळी, पंकज मोरे, आदर्श माने यांच्यासह महिला वर्गांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। महाराष्ट्रातील सर्व बांधवांना आज महाराष्ट्र दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून सालाभराप्रमाणे याही वर्षी संयुक्त महाराष्ट्राची जयंती कृपया झाली। त्यानिमित्त आमचे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीपजी निकम यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा उपक्रम, सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं। खेळ पैठणीचा असेल, बाल कलाकारांचा नृत्य सादरीकरण, त्याचबरोबर अनेक सामाजिक विषय असतील, त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला। सामाजिक क्षेत्रातील राजकीय लोक असतील, या ठिकाणी भेट देऊन गेले। मी माझ्या पक्षाच्या वतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी संदीप निकम असतील, क्रिएटिव्ह फाउंडेशन असेल, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून असंच समाज कार्य पुढे चालत राहून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2020 मध्ये आम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं। पूर्ण कायद्याने आणि ऑडिट वगैरे करून आम्ही सर्व सामाजिक पद्धतीने कार्य करतो। तर आमचा हेतू असाच आहे की जे मुलं इकडे तिकडे वाया जातात त्यांना एकत्र करून त्यांच्यामध्ये सामाजिक भावना निर्माण करून त्यांच्यासोबत आपण नागरिकांची, गोरगरिबांची कशी मदत करू शकतो आणि या सर्व समाज आणि युवा पिढीला घेऊन आम्हाला पुढे चालायचं आहे। आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ही संस्था आम्ही आता महाराष्ट्रभर वाढवत आहोत। तर कोणाला इच्छा असेल तर ते आम्हाला सदस्य किंवा मदत करू शकतात। क्रिएटिव्ह फाउंडेशन बरोबर मी थोडंसं म्हणजे माझं पण व्यक्त करतो आणि माझ्या क्रिएटिव्ह फाउंडेशनचं म्हणजे मी 2018 साली क्रिएटिव्ह फाउंडेशन सोबत जुडलो होतो, पण 2024 आलं आहे, वर्ष तिसरं आपले क्रिएटिव्ह फाउंडेशन हे पहिल्यापासून यांचा जो म्हणजे समाजामध्ये मॅसेज जो पास करत आहे तो फक्त की लोकांची सेवा आणि लोकांची मदत। येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचू, कारण की ज्या सुविधा NGO मार्फत नाही पोहोचत, सरकारमार्फत नाही पोहोचत, त्या आम्ही NGO मार्फत म्हणजे या संस्थेमार्फत आम्ही लोकांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत पोहोचू। हाच आमचा उद्देश आहे। समाजामध्ये झालेले म्हणजे आरोग्य शिबिरवर आम्ही त्याच्यावर हेल्थ चेकअपचे कॅम्प्स करतो। कुठलेही आजार, लोकांना एक माणूस एक आहे पण आजार अनेक आहेत। एका पर्सनला आजार आले वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला थायरॉइड्स आहे, तर त्याच्यावर आम्ही आरोग्य शिबिरचे हेल्थ चेकअपचे कॅम्प राबवून आम्ही म्हणजे या अशा हर एक विभागामध्ये नाही तर वॉर्डमध्ये आपण बोलू शकतो।
आम्ही 2018 पासून करत आलो आणि आता मी संदीप निकमसोबत म्हणजे 2024 पासून पण मी माझा प्रवास चालू करत आहे. त्याच्यासाठी मी संदीप निकमसोबत पुढील वाटचालीसाठी आणि माझे सहकारी सर्व आहेत. अनिल आहे, स्वप्नील आहे, बघायला गेलं तर किरण शेठ आहे. त्यांच्यासोबत मी जोडून मी भविष्यामध्ये मी माझं योगदान देणार आहे. नमस्ते. क्रिएटिव्ह फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था 2020मध्ये स्थापन झाली. 2017 पासून क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब अपंग ज्येष्ठ लोक एज्युकेशनसाठी वगैरे आम्ही नेहमी काही ना काही उपक्रम राबवून गोरगरीब नागरिकांसाठी एक मदतीचा हात म्हणून एक क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम चालू असतं. तर आपला 1 मे महाराष्ट्र दिन कमीत कमी 3 वर्ष झाल्यापासून चालू आहे. आजचा 3रा वर्ष. तर अशा पद्धतीने 1 मेमध्ये महाराष्ट्राला लाभलेले महापुरुष महाराष्ट्राला ज्या महापुरुषाला जे योगदान आहे ते योगदान आपण नागरिकांपर्यंत पोहोचून त्याच्याबद्दल एक आदर्श निर्माण करून देण्यासाठी एक कार्यक्रम आम्ही राबवत असतो. या कार्यक्रमामध्ये आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांचा खूप खारीचा वाटा आहे. त्याच्यामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष झाले, संस्थेचे सचिव झाले, संस्थेचे उपाध्यक्ष अमोल सपकाळ झाले, सचिव स्वप्नील गरुड झाले, खजिनदार किरण गोविंदे साहेब झाले, कार्याध्यक्ष अनिल निकम झाले आणि उपकार्याध्यक्ष वैभवदादा कासारे झाले, उपसचिव नितीन सिंग आणि आपले नवी मुंबईचे अध्यक्ष नितीन नलावडे यांच्या नेतृत्वाखाली क्रिएटिव्ह फाउंडेशन माध्यमातून नेहमी उपक्रम असे चालूच असतात. तर सर्वात आधी की बाबा क्रिएटिव्ह फाउंडेशन म्हणजे काय? क्रिएटिव्ह म्हणजे एक सामाजिक संस्था, सामाजिक विचार आणि अशा पद्धतीने आपण नवी मुंबईमध्ये आता आरोग्यासाठी लोकांच्या एज्युकेशनसाठी खूप जोमाने काम करू आणि सर्वांच्या मनापासून आभार. जय जय तुम्ही काय सांगाल आज क्रिएटिव्ह काय प्रेरणा काय भेटली? नमस्कार, मी अमोल सपकाळ, क्रिएटिव्ह फाउंडेशन उपाध्यक्ष. आज या ठिकाणी आमचं हे 3रं वर्ष आहे की जे आम्ही म्हणजे संयुक्त जयंती साजरा करत आहोत. तर ह्याच्यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. यामध्ये आम्ही पहिलं म्हणजे 2017पासून जी कामं करत आलो की आता आज आम्ही 2024मध्ये जी कामं केलेत त्यामध्ये आम्हाला भरपूर काही शिकायला, भरपूर अडचणी आल्या. त्यामधून आम्ही त्या सर्व गोष्टीवर मात आजची जी 2024ची जी आमच्यासोबतच्या घटना झाल्या त्यांना आम्ही किती मात करून आम्ही हा एक चांगल्या पद्धतीने आम्हाला ज्या लोकांनी जो प्रतिसाद दिला त्यावर त्या आम्ही लोकांचा धन्यवाद मानतो. आणि असेच आम्ही जे सर्व सहकारी म्हणून आम्ही जे कामं करतो इथून पुढे आम्ही असेच करत जाऊ. मला आणखी एक प्रश्न विचारावायचं वाटतं की क्रिएटिव्ह फाउंडेशन ही सामाजिक संस्था आहे. यात राजकारणाचा काय भाग वगैरे येतो का? असं नाही, याच्यामध्ये राजकारणाचा असा म्हणजे काही नाही. आम्ही सर्व स्टुडंट लोक आहोत आणि आम्ही याच्यामध्ये म्हणजे राजकारण हा विषय भागच वेगळा राहिला. याच्यामध्ये आम्ही समाजकार्य आम्ही सर्वांनी मिळवलो की जे गोरगरिबांची जी आपण ज्या ह्याच्या अगोदर जे आपण म्हणजे आपली परिस्थिती जी आपण हे करत आलो, आपण ज्या गोष्टी गेलं झालो त्या इथून पुढं जी आपल्यासारखी गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही कुठेतरी एक हात मदतीचा म्हणून आम्ही असा एक ध्वज आम्ही घेऊन पुढे चाललो आहे आणि अशीच आम्ही इथून पुढे पण लोकांची मदत करत आहोत. याच्यामध्ये राजकीय म्हणजे असा काही येतो नाही. आज बरेच पक्षाचे पदाधिकारी आले त्यावरून काय माहिती? नाही, याच्यामध्ये म्हणजे जे पक्षाचे जे समजा काही आहेत नगरसेवक असतील किंवा आमदार खासदार वगैरे आले याच्यामध्ये म्हणजे कसं आमचा एक सामाजिक आहे तर त्या लोकांना आमचे काम वगैरे चांगले आवडतात आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमच्या वाटचालीसाठी म्हणजे आम्हाला सहकार्य करण्यासाठी ते एवढी आम्हाला शुभेच्छा देऊन देऊ. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघू शकतो क्रिएटिव्ह फाउंडेशन नवी मुंबई नेरूळमध्ये आहे आणि त्याच्या निमित्त महापुरुषांची या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली आहे. विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले आहेत. महिलांचा एक कार्यक्रम घेण्यात आले, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. धन्यवाद. शेखर म्हात्रे, शिवसत्ता टाइम्स, मुंबई. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.